कनवाडच्या बाधित शेतकऱ्यांकडून आंदोलन अंकुश संघटनेचा सत्कार. म्हैसाळ बंधाऱ्यामुळे वाहून गेलेल्या जमिनींसाठी नुकसान भरपाई मिळवून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त. म्हैसाळ बंधाऱ्याच्या बांधकामामुळे कनवाड गावातील अनेक शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली होती. या प्रश्नावर मोठे आंदोलन उभे करून आंदोलन अंकुश संघटनेने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिली. त्याबद्दल ऋणी राहून बाधित शेतकऱ्यांच्या वतीने सोमवारी सायंकाळी कनवाड येथील दर्गा चौकात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक दस्तगीर इनामदार यांनी केले, तर आभार विकास शेषावरे यांनी मानले. कामिल इनामदार व राकेश जगदाळे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. सत्कार सभेला मार्गदर्शन करताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी सांगितले की येणाऱ्या काळात बंधाऱ्यात जाणाऱ्या जमिनींच्या भूसंपादनासाठी तसेच राखीव पाणीसाठ्याच्या प्रश्नासाठीही मोठे आंदोलन उभे करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल. तसेच सध्या म्हैसाळ बंधाऱ्यातून इचलकरंजीला पाणी देण्याची चर्चा सुरू असल्याबाबत बोलताना त्यांनी बंधाऱ्यातील आमच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इचलकरंजीने पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करून त्याच पाण्याचा वापर करावा. कनवाड म्हैसाळ बंधाऱ्यातून इचलकरंजीला एकही थेंब पाणी देणार नाही असा इशारा दिला. यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी शेतकऱ्यांनी अशीच एकजूट कायम ठेवली तर भविष्यात शेतकऱ्यांचे प्रश्न निश्चित मार्गी लागतील असे मत व्यक्त केले. समारंभात लाभार्थी शेतकऱ्यांकडून आंदोलन अंकुश संघटनेच्या नियोजित ऊस रिकव्हरी प्रयोगशाळा उपक्रमासाठी 1,51,000 रुपयांची देणगी देण्यात आली. या उपक्रमामुळे भविष्यात शेतकऱ्यांना वजन काट्याबरोबरच ऊसाच्या रिकव्हरीनुसार योग्य दर मिळण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमास खोनमीर बुखारी, संभाजी जाधव, मियासाहेब इनामदार, उदय होगले, वाजिद इनामदार, प्रकाश खाडी, सत्तार पटील, शशिकांत काळी, मोहम्मद इनामदार, महादेव काळी, मुस्तफा इनामदार, भूषण गंगावणी, भारत ढाली, अब्दुल रजाक, अक्षय पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ.